नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. SM अकॅडमी लोकप्रिय यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत आहे. पहा मित्रांनो, आता पोस्ट ऑफिसची दुसरी लिस्ट येणारच आहे. या संदर्भात अनेक विद्यार्थी म्हणत आहेत की माझे 70% 10वीला आहेत, 80% आहेत, 60% आहेत, माझा नंबर लागेल की नाही, या संदर्भात आपण माहिती देऊयात. चला ते वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पोस्ट ऑफिसची दुसरी लिस्ट कधी लागणार आहे या संदर्भात आपण माहिती देऊया. फक्त या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जा. कमेंट बॉक्समध्ये सविस्तर माहिती, आपण एका महिन्यामध्ये सरकारी नोकरीची तयारी परिपूर्ण कशी करू शकता आणि सरकारी नोकरीला कसं लागू शकतं या संदर्भात माहिती दिली आहे. कमेंट बॉक्समध्ये ई-बुकची लिंक आहे, त्यामध्ये सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता. फक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करतोय. आता पोस्ट ऑफिसची जी लिस्ट आहे, दुसरी लिस्ट येणार आहे पोस्ट ऑफिसची. आता पोस्ट ऑफिस म्हणल्याच्या नंतर आपल्या सर्वांना माहिती आहे 10वीला आपल्याला मार्क जे असतात त्याच्याहून मेरिट लिस्ट लागत असते. मेरिट लिस्टवर आपलं नाव असेल तर आपल्या सरकारी नोकरी ही पोस्ट ऑफिसमध्ये लागत असते. त्याच अनुषंगाने अनेक विद्यार्थ्यांचं 92% असतील, 93% असतील, पहिली लिस्ट या टक्क्यावर लागलेली आहे. मुळात आपण योग्य माहिती देत असतो मित्रांनो. पहा, ज्यांचे 90%च्या पुढे ज्यांचे आहेत त्यांचा 100% असं म्हणतात की त्यांचा नंबर लागलेलाच असतो, कारण की 90% खूप जास्त मार्क आहेत. 90, 91, 92, 93, 94 ज्यांचे मार्क आहेत त्यांना त्यांचा नंबर हा लागणार आहे, अशी शक्यता आहे. आता दुसऱ्या लिस्ट लवकरच येणार आहे, ती प्रतीक्षा जी यादी आहे ती सुद्धा येणार आहे. आता दुसरी लिस्ट ही येणार आहे. धन्यवाद. जय शिवराय.